बाकी का यष्टिरक्षक हरिदास चोख बजावतो निधाव चेंडू. स्ट्राइकवर संतोष, नॉन स्ट्राइकवर संतोष. संतोष पाटील आणि संतोष जोशी अशी जोडी. ऑन सेटवर या ठिकाणी खेळून काढलाय चेंडू. एक धाव पूर्ण करतायत. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुवर्ण संधी असेल. जर आपण चौकार किंवा षटकारांची या ठिकाणी हॅट्रिक करताय तर आपल्यासाठी रोहन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यावर गोलंदाजी करणारा संघ कोणत्याही गोलंदाजाकडून हॅट्रिक या ठिकाणी साधली गेली तर टार्झन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. बघूया कोणता संघ किंवा कोणता खेळाडू हॅट्रिक साधतोय. सुरुवात 1 धावेने करतोय संतोष. चांगला चेंडू होता. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कट घेतली होती. शॉट थर्ड मॅनला चेंडू जातो. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. दोन्ही फलंदाज एकेरी धावेने खाते खोलतात आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावा जमा करतायत. संत आणि सावध सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून बघायला मिळते, पण तितकीच चांगली गोलंदाजी बघायला मिळते अंकुश कडून. अंकुश पुढे सासव मारायचा प्रयत्न केला होता. खोदून काढलेला चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते मिडॉनवर. 1 धाव्यावर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि गरज आहे कारण त्या प्रकारचा हा सामना सुद्धा आहे. एक वॉकआउट प्रकारचा हा सामना आहे. 3ऱ्या क्वार्टर फायनलचा सामना आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अंकुश द्वारा. दोन्ही फलंदाजांना त्यांनी या ठिकाणी अडकून ठेवलं, जखडून ठेवलेलं आहे. केवळ एकेरी धावेवर भर दिलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. आता मध्ये खराब चेंडू भिरकावून दिला चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. काही टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. जोशी यांच्या बॅटमधून नका. अतिशय उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून आपण आपला संतोष जोशी अगेन्स्ट संतोष पाटील हे 2 फलंदाज आपण मैदानावरून पाहतोय. उत्कृष्ट चेंडूची फेक नव्हती. अतिशय चांगला फटका पण पाहिला. चौकार येतोय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या होती ती 7. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. फलंदाजीकडे सांगायला एक 16 संधी. आपण षटकांची हॅट्रिक साधता तर निश्चित या स्पर्धेचे मुख्य प्रणिती आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना आम्हाला अर्पित केलेले आहे, आकर्षक ट्रॉफ्या ज्यांच्याकडनं आम्हाला बहाल झालेल्या आहेत, असं दानशूर व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या निश्चितच बाबाच्या नावानं आपण ही स्पर्धा संपन्न झालेली पाहतोय. स्वर्गीय बलवंत शेठ पाटील यांचे सुपुत्र या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. रोहनजी यांच्याकडे सुवर्ण संधी आहे. दोन्ही फलंदाजांना आपण षटकारांची हॅट्रिक साधता तर 1111 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचबरोबर गावठी ओळी संघाला एक सुवर्ण संधी आहे. आपण कुठल्या प्रकारची हॅट्रिक साधता तर आपल्या गावचे समाजसेवक उद्योजक रत्नाकर सेठ पाटील ओळी यांच्याकडनं ओळी संघाला सुवर्ण संधी आहे. त्यांच्याकडनं 1111 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचबरोबर टार्झनजी पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित त्यांच्याकडने आपल्या संघाला 1111 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. मात्र त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल, फलंदाजी करावी लागेल, विकेटची षटकारांची हॅट्रिक करावी लागेल. त्याचबरोबर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय बलवंत पाटील सेठ स्मृती चषक 2020 या स्पर्धेचा थरार अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट लावण्यजोग या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन पाहतोय. आणि मित्र या आयोजनाला आणि विशेष करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. अर्थातच गावदेवी ओळिया संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. वराळदेवी ताडाली न्यू पोर्टविला संघाच्या सर्व सन्माननीय किरण मधुकर पाटील यांच्याकडनं ओळी संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर हरेश चौधरी असतील, योगेश चौधरी असतील यांच्याकडनं ओळी संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद किरणजी. त्याचबरोबर चरण पाटील
रेग्युलर ग्रामीण ओडिया संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत ते या स्पर्धेला आणि विशेष करून आपल्या लाडक्या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या आहे ती 7. एक संत सुरुवात आहे. धावसंख्या 7. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतोय प्रभाकर. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला आता. अतिशय देखना पटका. व्हेरी नाईस स्टॉक. व्हेरी वंडरफुल स्टॉक. एंडफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला सुंदरसा प्रहार केला जातो आणि चेंडू एका टप्प्याने वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमरच्या बाहेर जाणार अतिशय चांगला दमदार चौकार संतोषाच्या बॅट मधून येतोय. चौकार संघ धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते ती 11. 11 रन लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा स्वर्गीय बलवंत शेठ पाटील स्मृतिशक 2020-20 फलंदाज थोडासा स्टेप पडतो. चेंडूला हलक्या बॅटने फक्त खेळलं जातं. चेंडू मिड ऑफ लॉंग ऑफला येतोय. आउटफील्ड अरविंद जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतोय तोपर्यंत मात्र एक दुसऱ्या धाब्याची मागणी आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 13. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाज प्रभाकर राईट मोडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय संतोष पाटील. निश्चितच फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. उत्तम चेंडूची फेक. बीट झाला होता फलंदाज आणि बीट झाला होता इष्टरक्षकामध्ये. पंच या ठिकाणी वाईटची खून करतात. एक अवांतर धाव 1+1 अशा एकंदरीत 2 धावा आणि या 2 धावाने आता गावदेवी पिंपळकर संघ पोहोचतोय एकंदरीत 15 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, प्रेक्षक वर्गांचं मनापासून स्वागत आणि विशेष करून या स्पर्धेसाठी ज्या दानशूरांनी आम्हाला सहकार्य केले त्या दानशूरांचं मनापासून स्वागत. प्रभाकर स्ट्राईक रोटेट करतो संतोष जोशी. या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू. उत्तम प्रहार आपण पाहिलं. जसं प्रश्न तसं उत्तर आणि चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अतिशय खराब चेंडू झाला. अतिशय बाहेरचा चेंडू सुंदर हुकचा फटका आपण पाहिला. चेंडू लॉंग सीमाच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार येतोय. चौकाने सांगा धावसंख्या होती 19. एक महत्वाचा सामना 2 संघांमधून आपण पाहतो आणि दोन्ही संघ एकाच देवीचे भक्त आहेत. एकाच देवीची आराधना केली जाते गावदेवी. दोन्ही संघाची आराध्य देवता आहे. निश्चितच दुसऱ्या दिवसामधून आपण पाहिलो तर अरविंद प्रेमनाथ एक जबरदस्त फलंदाजी. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. दक्ष एसटी रक्षक हरियाला आपण पाहतोय. हॅलो. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. लाईन पासून थोडासा विभक्त आपण पाहिला. चेंडू बॅट पाडीमध्ये संपर्क झाले नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला संगीत दुसरं गोलंदाज सांभाळतो प्रभाकर. संघातील सर्वात सिनियर असा गोलंदाज आहे. अतिशय चांगला दांडगा अनुभव आहे ज्याच्याकडं. पहिल्या षटकात आलं होतं. निश्चितच अंकुश याने अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली होती. वेलकम बंदास पाटील. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया फटका फसतो की काय. आणि निश्चितच त्या ठिकाणी मात्र स्वतःला जज करू शकला नव्हता क्षेत्ररक्षक. एक्झॅक्ट काय घडलं ते सांगायचं. चौकार आहे की षटकार आहे. आणि एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निश्चित आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षक प्रवीण याला स्वतःला जज करू शकला नव्हता आणि चेंडू मात्र एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जाणार अतिशय चांगला चौकार येतोय. संतोष जोशी याच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहिला आणि या चौकाराने आता गावदेवी पिंपळकर संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा प्रभाकर. स्लोवंडीवरचा चेंडूला स्वीप केलं जातं. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं.
आणि निश्चितच मात्र आपण पाहिलं होतं फेक जरी अंडररम असली तरी मात्र फलंदाजा धावसी रोवाने बाद झालेला आहे. आपली पॉपिंग क्रीज मध्ये पोचू शकला नाहीये. गंगामाता गुंदवली हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. निश्चित आपण पाहिलं अंतिम दिवसामध्ये गंगामाता गुंदवली संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती 4थ्या दिवसामधून आणि क्वालिफाय झाला होता सुपर 8 मध्ये. त्यामध्ये आपण भांदेशाची फलंदाजी पाहिली, त्याचबरोबर संजयजी म्हात्रे यांचीही फलंदाजी पाहिली. उत्कृष्ट संघ आहे, कम्पॅटेबल संघ आहे गंगामाता गुंदवली. वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय गंगामाता गुंदवली संघ. तर उत्कृष्ट कामगिरी आपण पाहिली. एका 25 धावांची भागीदारी करणारा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेले आहेत संतोष जोशी. मात्र बाद होण्यापूर्वी 7 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा ज्यानं संघासाठी अर्जित केल्या. अतिशय उत्कृष्ट कामगिरी. तर बघूया 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25 आणि येणाऱ्या 12 चेंडूमधून अजूनही बघूया कशा प्रकारचा खेळ होतोय याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ दिवा ओ टू शशीजी म्हात्रे. धन्यवाद मोहन भोईर. तर मित्रांनो आपण पाहतात स्वर्गीय बलवंत शेठ पाटील स्मृती चषक 2020 आयोजक तुफान क्रिकेट क्लब पिंपलास. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेल्या सर्व प्रेक्षकांचं, तसेच ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आपल्या मोबाईल स्क्रीनवर बघत असलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम आणि सुस्वागतम. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पिंपलगर हा संघ 2 षटकामध्ये पहिला गडी गमावला आणि धावा पटलावर लावलेल्या आहेत त्या 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. बघायचं तिसरं षटक कोण हाताळतोय. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रवीण. आता जो 1 डाऊन बॅट्समन मैदानात आलाय गुणेश एक डावखुरा फलंदाज आहे, एक चांगला फलंदाज आहे, एक डिपेंडेबल बॅट्समन आहे. खूप अपेक्षा असतील संघाकडनं आणि खरोखरच या खेळाडूंना बरेचसे सामने आपल्या स्वतःच्या खेळाच्या जोरावर जिंकून दिलेत. आता मात्र एक मोठा फटका खेळून काढलाय. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली. बघा ते क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे पण थोडासा उशिरा फेकी येते आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 27 रन्स. बघितलं अंकुशाने की उत्कृष्ट षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचं षटक होतं. केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर त्याचा जोडीदार आला प्रभाकर, याने जवळजवळ 18 धावा खर्च केल्या होत्या. बघायचा प्रवीण. आता मात्र एक ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला की अंधाधुंदी खेळ बघायला मिळाला. अल्पेश चेंडू पडण्या अगोदर बॅट फिरली होती. बाकी काय रक्षक हरिदास चोक बजावतोय. निधाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 27. प्रवीण. आता मात्र मोठा फटका या ठिकाणी केल्याचा प्रयत्न केला. चेंडू ग्राउंडेड होतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत. बघायचं हा ना मध्ये मात्र क्रीज सोडलं नाही ते गुणेशनं आणि फलंदाज बाद झाला धावचीच्या रूपानं संतोष. यानंतर जो सामना खेळेल तो म्हणजे गंगामाता गुंदवली व सरवलीपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचंय. प्रवीण चांगली गोलंदाजी साकारतोय. प्रयत्न केला होता दुसऱ्या धावेसाठी पण प्रयत्न हा सफल ठरला. कोण बाद होईल या समारंभात दोन्ही फलंदाज राहिले आणि सरते शेवटी संतोषने आपला बळी दिला तो गुणेशसाठी. पण गुणेशने मात्र आता या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानात तो संजय. गुणेश आणि संजय ही जोडी मैदानात. आता मात्र सलामी जोडी धावचीच्या रूपाने पॅव्हिलियन मध्ये परतलंय. गोलंदाज तयार आहे प्रवीण. समोर आहे फलंदाज संजय. पिंपलगावचे एक युवा उद्योगपती समाजसेवक निशिकांत पाटील
पिंपळगड संघाला या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. नक्कीच धन्यवाद निशिकांत, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. चांगला फटका होता, ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी बघितला आपण मिड विकेटला चेंडू होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चेंडू मात्र हातामध्ये ठेवला, फायदा घेतला, दबाव टाकला क्षेत्ररक्षकावर आणि रनिंग बिटवीन विकेट सुरेख बघायला मिळाली दोन्ही फलंदाजामध्ये आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. धावसंख्या होते 30. हे असं असते क्रिकेटमध्ये, जर तरला महत्व नाही मोहन. तुमचा चेंडू ज्या गतीने हातात आला त्या गतीने चेंडू तुम्ही फेकी केली पाहिजे. एक तर ते विकेट किपरच्या हातात, सुरक्षित विकेट किपरच्या हातात झोलीमध्ये चेंडू गेला पाहिजे. इथे तुम्ही हातात चेंडू ठेवला, त्याची तुम्हाला भरपाई करावी लागली. समोरच्या संघाच्या दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली. वेलकम भानू, आपलं हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू तो, वॉट ऑफ डिलिव्हरी, क्या बात आहे. काय चेंडू फेकला होता, थोडासा बघितला आपण, ऑफ स्टंपर चेंडू फेकला होता. थोडासा यॉर्कर पद्धतीने, यॉर्कर की ज्याला म्हटलं होतं की ऑफ यॉर्कर ज्याला म्हटलं होतं तशा प्रकारे चेंडू फेकला होता. 7 बीट झाला फलंदाज, बाकी काम रक्षक चोख बजावतोय. चांगली या ठिकाणी गोलंदाजी करतोय प्रवीण. आपला जोडीदार प्रभाकर थोडा महाग ठरला होता, पण प्रवीण मात्र ती भर होती ती पूर्ण केलेली आहे. आता मात्र एक मोठा फटका, चेंडू क्षेत्राच्या चेंडू खाली येतो. आता चुकी होणार नाही आणि चुकीला माफी देखील नाहीये. मोठा फलंदाज संजय हा झेलबाद. पुढे सरसम मारला होता फटका, बॅटच्या रेषेत आला होता. थोडीशी ताकद कमी, चेंडू बराच काल हवेमध्ये होता, वेल घेतला होता. धावसंख्या फलकावर लागलेली आहे ती 30 रन्स ऑन बोर्ड. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर गावदेवी पिंपळगार संघाची धावसंख्या झाली आहे ती 30. आपण जर बघितलं, पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, म्हणजे 2 षटकामध्ये 25 धावा होत्या आणि तिसरं षटक संपते तर केवळ 30 धावा. आणि उत्कृष्ट गोलंदाजी साकारली ती प्रवीण याने. एक महत्वपूर्ण फलंदाज देखील त्याने बाद केलाय आणि धावा केवळ दिल्या त्या 5. उत्कृष्ट गोलंदाजी. पण गुणेश अजून मैदानात आहे, बघायचं त्याच्या जोडीला कोण नवीन फलंदाज जातोय. नंदू स्ट्राईकवर उभा राहील, नॉन स्ट्राईक एंडवर गुणेश. आणि 4थं षटक सांघिक बघायचं कोण घेऊन, ते कैलास येतोय. कैलासने या अगोदर देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. तर 40च्या आत मध्ये रोखताय पिंपळगड संघाला, तर जमेची बाजू ठरेल ओवली संघासाठी. कारण एक चॅलेंजेबल स्कोर आहे 40 आणि त्याहून अधिक एक धोक्याची जर स्कोर असेल तर 40+. 40च्या वर जी संख्या असते ती धोक्याची घंटा असते, पण 40च्या आत जर संख्या असते अल्पेश, तिला म्हणतात आपण की थोडस सुटेबल, एक चॅलेंज देऊ शकेल. बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतो कैलास. चांगली गोलंदाजी केली, प्रवीणची स्तुती करावी तितकी कमी. दोन्ही इनिंग मध्ये जे तिसरं षटक असतं ते खूप महत्वाचं असते. मला तुम्ही चेसिंगच्या रूपाने असो किंवा पहिली इनिंगच्या रूपाने असो, जे तिसरं षटक असते ते खूप महत्वाचं असतं. एक आता बघायचं हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी तयार कैलास. समोर आहे फलंदाज नंदू. सुरेख चेंडू होता, व्हॉट अ डिलिव्हरी टाकली होती आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज गुणेश हा धावचित. एक नाटकी क्रिकेट बघायला मिळाला होता. कैलास अतिशय हातांची फेकीची झोली आहे, ज्या प्रकारची त्याची चेंडू फेकण्याची जी कला आहे ती वेगळ्या प्रकारची कला आहे. असं वाटतं की स्लोअर आर्म टाकतो चेंडू, पण चेंडू टाकताना मात्र लसित मलिंगा ज्या प्रकारे चेंडू किंवा हात फैलावतो तशा प्रकारे या ठिकाणी हात फैलावतो, तशा प्रकारे चेंडू फेकतो. थोडासा चेंडू पडल्यानंतर हलकीशी उसली घेतली होती, पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज, पण गुणेशने आपलं क्रीज सोडलं होतं आणि धावचीचर पण बाद झाला. धावसंख्या स्थिर आहे 30 रन्स ऑन बोर्ड. चांगली या ठिकाणी गोलंदाजी. कैलासवर जो विश्वास टाकला होता संघनायकानं, तो विश्वास सार्थ ठरवताना पहिल्या चेंडूवर. नवीन फलंदाज मैदानात जातो महेश. स्ट्राईकवर नंदू.
आता मात्र थोडासा ऑफ ड्राईव्ह बघायला मिळते. एक धाव पूर्ण केली आहे आणि चेंडू मात्र या ठिकाणी हुलकावणी क्षेत्ररक्षकाला. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू 4 धावांसाठी चौकार. इथं काय दिसत नाही डाव्या बाजूचा आपल्याला मोहन, पण नक्कीच 4 धावा नक्कीच या ठिकाणी पटकावतात फलंदाज. खूप महत्वपूर्ण 4 धावा असतील. या 4 धावांची धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 34. 34 रन्स ऑन बोर्ड. जय भोलेनाथ सरोलीपाडा व गंगामाता गुंदवडी संघाच्या संघनायके लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हे षटक संपताच आपलं नाणेफेक केलं जाईल. पुढे सासावून मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतला. चेंडू हवेत आहे. कोण घेणार, काय करणार. आता मात्र 4 क्षेत्ररक्षक. गोलंदाजाने प्रयत्न केला होता. गोलंदाजा हाताला चेंडू लागला होता. फाईन शॉट. फाईनचा क्षेत्ररक्षकाला संधी होती, पण संभ्रमात होते मोहन. चेंडू कोण या ठिकाणी पकडणार. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करते. एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेची धावसंख्या होते 36. 2 धावा पुणे 36 धावा झालेल्या आहेत. धावा 36 झालेल्या आहेत. एक सांगू दे 2 36 होल्या. गोलंदाज तयार. कैलास समोर फलंदाज नंदू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आता गोलंदाज या ठिकाणी यष्टरक्षक तयार होता हरिदास. आता विजय या ठिकाणी आनंद व्यक्त करताना हरिदास. अशा प्रकारे 5वा फलंदाज बाद होतोय. 5 बाद 36 अशी धावसंख्या. जुना चेंडू काय खेळून एक 4 चेंडू मागायला लागतात. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. स्लॉगवरचं षटक अतिशय चांगल्या प्रकारे टाकताना कैलास थोडासा आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या फलकावर आहे 36. गडी बाद झालेले आहेत ते 5. नवीन फलंदाज मैदान येतोय भरत. नॉन स्ट्राईकवर एंडवर भरत उभा राहील. स्ट्राईकवर नंदू. महेश आहे. महेशने आपलं खातं खोले नाही अजून. दोन्ही नवखी जोडी आहे. बघायचं कशा प्रकारे चेंडू फेकतोय कैलास. डावखुरा फलंदाज आहे महेश. नक्की शुभेच्छा येत आहेत या पिंपळगड संघासाठी. अल्पेश पाटील आणि निशिकांत पाटील यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. क्रिकेटच्या असीम चाहते आहेत. जेव्हा जेव्हा हा संघ कुठेही बाहेरगावी खेळायला जातो तेव्हा तेव्हा ही लोक शुभेच्छा किंवा त्या ठिकाणी उपस्थित होत असतात. धन्यवाद अल्पेश पाटील आणि निशिकांत पाटील. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. कैलास खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केली. शॉर्ट फाईन कडे चेंडू धावतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बघायचं पंचांचा इशारा काय तो फलंदाज बाद. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावा होत आहेत 37. 37 रन्स ऑन बोर्ड. नवीन फलंदाज मैदानात येतोय भोलेनाथ. चौथ्या षटकाचा शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. काही चेंडू शिल्लक आहेत आणि पिंपळगड संघाची धावसंख्या 6 बाद 37 धावा झालेल्या आहेत. आणि या षटकात जर एखादा या चेंडूवर मोठा फटका येतोय तर एक चांगल्या प्रकारची धावसंख्या किंवा ज्याला आव्हानात्मक धावसंख्या म्हणतात अल्पेश अशी धावसंख्या उभारू शकेल पिंपळगड हा संघ. बघायचं कशा प्रकारे खेळतोय महेश. कैलास ऑन बॉलिंग मार्क. आता मात्र भिरकावून दिला चेंडूला. बघायचं काय होतंय. चेंडू सीमा देशाच्या बाहेर होतोय. 6 धावांसाठी षटकार. दादा
जिंकते शक्का असू मी म्हणालो होतो की शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर 40+ एक चॅलेंजेबल स्कोर ज्याला म्हणतात अशा प्रकारचा स्कोर वाढू शकेल पिंपळगड. तसंच झालं. महेशने भिरकावून दिला चेंडूला या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि चेंडू सीमेच्या बाहेर पडला 6 धावांसाठी आणि धावा झाल्या पिंपळगड संघाच्या 44 धावेचं आव्हान ठेवले आहे ते गावदेवी ओवली संघासमोर. धन्यवाद शशी. तर मी पुढील 2 संघांना आमंत्रित करतो नाणेफेकीसाठी. गंगामाता गोंदवली विपक्ष जय भोलेनाथ सरवली पाडा. चला दोन्ही संघाच्या संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय रोहनजी पाटील, त्याचबरोबर बलवंतजी म्हात्रे. आपण आपल्या शुभ असे या दोन्ही संघांमधून नाणेफेक करायचं आहे. हॅलो. चला गंगामाता गोंदवली विपक्ष जय भोलेनाथ सरवडीपाडा या 2 संघांमधून एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक केलं जाणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना आम्हाला अर्पित केलेले आहे स्वर्गीय बलवंतदादा सेठ यांचे सुपुत्र रोहनजी यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर त्यांच्या समेत आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक बलवंतजी म्हात्रे उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक आपण करतोय. दोन्ही संघांना मान्यवरांच्या शुभ हस्ते ऑल दी बेस्ट केलं जातं. समोर बघा, इकडे बघा, इकडे उभं राहा थोडंसं. आणि कोण बोलतो? चला बोला विनोदजी. हॅलो. बलवान असं म्हणणं आहे. बलवान असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट तेच पडतंय. मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज मिळवायचा आहे. मित्र आपल्याकडे बेल 2 मिनिटं पाहुणे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधून खरोखरच एक क्लायमेटचा आपण विचार करता निश्चितच दोन्ही संघांसाठी एक विशेष गिफ्ट खास करून सुनीलजी म्हात्रे यांच्याकडे दिली जाते. प्रथम हरलेल्या संघाला आपण द्यायचं आहे. त्यानंतर जो संघ टॉच नाणेफेक जिंकेल त्या संघाला आपण हे फळ द्यायचं आहे. कलिंगड आहे. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतोय. मित्र फक्त आपण आपला निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. तर ग्राउंड मधून ब्रेकिंग न्यूज आहे मित्रो. नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागतो. गंगामाता गोंदवली संघाच्या बाजूने आणि प्रथम शतक स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला. फलंदाजीसाठी मी आपल्यास घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परम मित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ दिवा ओटो शशीजी म्हात्रे. धन्यवाद मोहनजी भोईर. तर मित्रांनो अशा प्रकारे नाणेफेक झालेली आहे. आजच्या दिवसातल्या पहिल्या फेरीतल्या किंवा तिसऱ्या फेरीतला किंवा चौथा क्वार्टर फायनल ज्याला म्हटलं जातं ती गंगामाता गोंदवली आणि सरवलीपाडा या 2 संघामधील. तर चालू सामन्याचा आता विवरण करूया मित्रांनो. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना ओवली संघ, तर फलंदाजी करताना पिंपळगड संघाने धावा पटकावलेल्या आहेत त्या 43 आणि 44 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते गावदेवी ओवली संघासमोर. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो निश्चितच या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेली आहे. त्यामध्ये निश्चित यांच्याकडनं या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालं होतं. अर्थातच आपण जी क्रीडा नगरी पाहतोय, जे आउटफील्ड पाहतोय, त्या क्रीडा नगरीसाठी ज्यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था झाली होती टँकरने, ते रुक्षांची गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. चला फलंदाज पाठवा. विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. पूर्ण ग्राउंड साठी ज्यांच्याकडनं टँकरच्या द्वारे पाण्याची व्यवस्था झाली होती, तुफान पिंपलास न्यू 40 प्लस संघाच्याकडे नामांकित खेळाडू आहेत आणि आमच्या गावाचे समाजसेवक
वृक्षांची गायकवाड यांचे या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर माननीय श्री बलवंतजी म्हात्रे एक क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण जगदीशजी म्हात्रे पाहतो, त्यांचे बंधू आहेत बलवंत म्हात्रे यांच्या ठिकाणी विशेष गौरवणे सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. अँड बॅक टू नाव इन क्रिकेट. मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. विजयाचं लक्ष 44 धावांचा प्रतिषटकाचा विचार केला 11 धावांची सरासरी आहे. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते गावदी उळिया संघाची आणि गावदी उळिया संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण चौकार षटकारांची हॅट्रिक साधता तर आपल्या गावचे उद्योजक वेलकम गणेशजी पाटील तालुका क्रिकेट मधले एक नामांकित खेळाडू आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. उळिया संघाला एका ब्रेकिंग न्यूज आहे. आपल्या गावचे प्रतिष्ठित समाजसेवक तथा उद्योजक रत्नाकर सेठ पाटील यांच्याकडनं ओळिया संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण चौकार षटकांची हॅट्रिक साधता तर त्यांच्याकडनं 1111 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. त्याचबरोबर टार्झनजी पाटील गवदी उळिया संघाचे एक सिनियर प्लेयर आहेत, त्यांच्याकडनंही 1111 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. आणि मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी आणि विशेष करून गावदी उळिया संघासाठी चरण पाटील रेग्युलर ग्रामीण गावदी उळिया संघाचे नामांकित खेळाडू आहेत. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. आपल्या लाडक्या संघाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर वराल देवी ताडाली न्यू फोर्टिफिकेट संघाचे सर्व माननीय किरणजी पाटील, त्याचबरोबर हरेश चौधरी, उमेश चौधरी, योगेश चौधरी, भरत चौधरी या सर्वांच्या वतीनं या स्पर्धेला आणि विशेष करून उळिया संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. अँड बॅक टू नाव इन क्रिकेट. विजयाचं लक्ष 44 धावांचा पहिल्या षटकाला परंब सलामी फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करतोय प्रवीण. नॉन स्ट्राईक साठी अरविंद ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला की तिसऱ्या दिवसाचा जो खेळ होता त्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं अरविंदच्या बॅट मधून अतिशय उत्कृष्ट फटक्यांची ठेवण. वेलकम प्रमोदजी भुईर मैदान समितीचे सन्मान्य सदस्य आहेत आणि शेळूमाता बळ या संघाचे नामांकित खेळाडू आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. संतोष टू प्रवीण. पहिला चेंडू फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, मात्र लाईन पासून थोडासा विभक्त लाईनअप करू शकला नव्हता. उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली होती. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. चेंडूची लाईन परिपूर्ण मिस होताना आपण पाहिलं. फलंदाज प्रवीण याला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. विजयाचं लक्ष आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र ऑन साइडला चेंडू खेळला जात आहे. नंदू आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतो. एक धाव मिळते प्रवीण याला. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 1. पुन्हा एकदा संतोष या ठिकाणी मला सुरू एक अतिशय प्रतिम चेंडू परिपूर्ण बीट झाला होता. फलंदाज डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता अर्मेनियाचा. अतिशय उत्कृष्ट चेंडूची लेंथ लाईन आपण पाहिली आणि फलंदाज त्रिफलाची बाद होतोय अरविंद. सर्व अतिशय प्रतिम चेंडूची फेक आपण पाहिली संतोषच्या माध्यमातून. मधल्या एस्टिवरचा चेंडू होता. चेंडूची लाईन कुठेतरी थोडासा विभक्त झाला होता. लाईन पासून बॅट विभक्त झाली होती. चेंडू सरळ एस्टिवर बदलतोय फलंदाज अरविंद. मात्र या ठिकाणी 0 धावसंख्येवर बाद होते. एक महत्वाच्या सामन्यामधून अरविंद निश्चितच एक निराशाजनक कामगिरी संघाकडनं. वेलकम रतनजी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. नेक्स्ट फलंदाज प्रेमनाथ. विजयाचं लक्ष 44 धावांचं गावदी उळिया संघासाठी एक सुवर्ण संधी असेल. आपण चौकार षटकारांची हॅट्रिक साधा तर आपले खंदे समर्थक रत्नाकर सेठ पाटील यांच्याकडनं 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. त्याचबरोबर टार्झन पाटील यांच्याकडनं 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. संतोष सलामी गोलंदाज आपण पाहतोय संतोष याला.
आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक अतिशय आत्मघातकी फटका आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज प्रेमनाथ मात्र डगआउट मध्ये मिस टाइम फटका आपण पाहिलो फोर्स केलं होतं चेंडू मिड ऑफला येतोय आउटफील्ड मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण गुणेश करतोय कुठल्या प्रकारची चूक नाही अचूक असं चेंडूला कलेक्ट करतोय आणि बिग विकेट बडी मछली पर जाल में फसती हुई प्रेमनाथ त्याला मैदान सोडावं लागतं आता मात्र अंकुश जातोय गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट ज्यानं केली होती अंकुश याने आता मात्र फलंदाजी आवश्यकता गरज आहे सामन्याला आणि बघू ती फलंदाजी अंकुशाच्या बॅटमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते की काय मात्र स्ट्राईक रोटेकडे संधी ती प्रवीण याच्याकडे आणि प्रवीण याच्याकडे चांगली अबिडी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे मात्र ओवळी संघ पहिल्या षटकामध्ये आपण थोडासा बॅकफुटवर पाडतो दोन महत्वाचे गडी मात्र तंबूच्या आश्रयाला अरविंद आणि प्रेमनाथ 44 धावांचे एक आव्हान आहे प्रतिशतता आपण विचार करता 11 धावांची सरासरी आहे दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे संतोष आणि या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहिली इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला सुंदरसा प्रहार केला जाते चेंडू शॉट एक्स्ट्रा सीमाच्या बाहेर जाणार अतिशय चांगला फटका प्रवीणच्या बॅट मधून येतोय चौकाराने ओळी संघाची धावसंख्या होते ती 5 प्रतिशतकाचा विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे पहिल्या षटकात आलतोय संतोष आतापर्यंत ज्याच्या गोलंदाजी आपण आतापर्यंत 5 चेंडूंची फेक पाहिली आहे शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे 5 धावा आलेल्या आहेत अजून एखादा जर मोठा फटका लागतोय तर निश्चितच जे आस्किंग रन आहे कुठेतरी त्या धावसंख्येला स्पर्श केला जाणार आहे एका मोठ्या फटक्याने स्ट्राईक रोड करतोय प्रवीण पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय एक व्यूहरचना जर क्षेत्ररक्षणाची आपण पाहिली डीप पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हर डीप थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग डीप मिड विकेट शॉर्ट मिड विकेट फलंदाज सफल झाला होता हलकासा अपील केला जातोय पंचांचा लेग बाईसचा इशारा येतो एक धावेचा निर्वळा धावसंख्या 1-2 पुढे सकते ती 6 धावसंख्या होती ती 6 तर निश्चितच पहिल्या षटकामधून आपण पाहिलं एक वर्चस्व पिंपळगेरा संघाचं साजेशी कामगिरी ओळी संघाला करता आली याचं कारण आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये 2 दणके लागतात ते ओळी संघाला आघाडीचे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपण पाहिलं होतं डगआउट मध्ये 2 फलंदाज आपण पाहिले होते 0 धावसंख्येवर बाद झाला होता अरविंद त्यानंतर 0 या धावसंख्येवर प्रेमनाथ पाटील हा बाद झाला होता पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर आणि विशेष करून ज्या दानशुरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेले त्या दानशुरांचं मनापासून आभार स्वर्गीय बलवंत सेठ पाटील स्मृती चषक 2020 या स्पर्धेचा आपण थरार पाहतोय स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे शेवटचा अखेरचा दिवस आहे आणि निश्चित बघूया कुठला संघ एक उत्कृष्ट कामगिरी करून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या चषकावर आपलं नाव कोरतोय मित्र या अगोदरच्या स्पर्धा झाल्या आपण पाहिलं चाचणी स्पर्धा 2020 चा मानकरी ठरला होता त्या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ आपण पाहिलं सोनादेवी टेमगरा संघ त्या संघानं पहिल्या चषकावर दमदार सुरुवात करून त्या चषकावर नाव कोरलं होतं चाचणी स्पर्धा ही जिंकली होती त्यानंतर दुसरी स्पर्धा आपण पाहिली होती जनमान गोवे अजित आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं जय बजरंग कारिवली या संघानं त्या स्पर्धेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं द्वितीय क्रमांक साधलं होतं चाचणी स्पर्धेमध्ये वीर तानाजी दापोडे संघानं द्वितीय क्रमांक साधलं होतं जय बजरंग गोरसे संघाने जनमान गोवे स्पर्धेमध्ये तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण ज्या संघाने पटकावलं तो संघ होता वीर तानाजी दापोडे जर आपण दापोडे संघाचा विचार केला तर निश्चितच तालुका क्रिकेटमधून सध्या तरी एक जबरदस्त कामगिरी करणारा संघ आपण पाहतोय चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेर होता चेंडू जागेवरून मारण्याचा पवित्र आपण पाहिलं फलंदाज प्रवीण याचा मात्र चेंडू आणि बॅट पाण्यामध्ये संपर्क नाही आहे थोडासा जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता देवीदास पुन्हा एकदा सज्ज फलंदाज स्टेप आउट झाला होता पुढे मारण्याचा प्रयत्न होता लाईन पासून विभक्त चेंडूची लाईन रीड करता आली होती
आणि निश्चितच चेंडू जर फटका मारायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटपट, तुमचा टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा देवीदास फलंदाज स्टेपआउट होतो. चेंडू मात्र हलकासा स्पर्श बॅटला करतो. कॉट बँड स्वरूपाने फलंदाज प्रवीण बाद होतोय. मोठा धक्का गावदी उळिया संघाला लागतोय. वारंवार आपण पाहिलो तो फलंदाज चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हते. पुढून मारण्याचा प्रयत्न होता, स्टेपआउटून मारण्याचा प्रयत्न होता. लेंथ लाईनचा चेंडू अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी आपण देवदेशाची पाहिली होती. आताचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा फलंदाज स्टेपआउट होतो, मात्र कुठं चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. ब्रश झालं होतं चेंडू बॅटला आणि एसटी रक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अचूक असा चेंडूला गदार करतो, कलेक्ट करतो आणि महत्वाचा फलंदाज प्रवीण याला मात्र डगोटचा आसरा घ्यावा लागतो. तिसरा फलंदाज गावदी उळिया संघाचा बाद होतोय. संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 6. आतापर्यंत देवीदास याच्या गोलंदाजीचा आपण जर अपडेट पाहिलं तर 3 चेंडू टाकून झालेले आहेत. कुठल्या प्रकारची धाव नाहीये आणि एक महत्वाचा फलंदाज ज्याने बाद केले प्रवीण. आज स्पेशल संडे आणि स्पेशल संडेचे स्पेशल समालोचक आपण तालुका क्रिकेटमधून आज या ठिकाणी आलेले आहे. शशिकांत म्हात्रे. चेंडूला शॉर्ट अँड पुल केलंय. चेंडू मिळवून लॉंगॉनलाय तर आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र कंप्लीट आणि या 2 धावाने गावदी उळिया संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. आज स्पेशल संडे मेगा फायनल आपण पाहतोय. चांगला दिवस आहे आणि या चांगल्या दिवसासाठी एक चांगला समालोचक या ठिकाणी मात्र खराब चेंडू, उत्तम प्रहार, अतिशय खराब चेंडू आणि अतिशय चांगला फटका पण ज्याच्या बॅट मधून पाहिला. चेंडू लॉंगेस्ट समीरचा ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. एका टप्प्याने चौकार येतोय. चौकार संघाची धावसंख्या होते ती 12. अजून विजयापासून तब्बल 32 धावा दूर आहे आणि 13 चेंडूंचा खेळ शेष आहे. 13 गेंदे शेष आहे और 32 रनों की जरूरत आहे. मित्र या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले आहे भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष आणि जय भोलेनाथ सर्वपडा संघाचे सर्व आदरणीय शरददादा भोईर यांसाठी शुभ आगमन झालेले आहे. माझा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. देवीदास चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. मग चेंडू बॅट मध्ये हलकासा स्पर्श ब्रश करतो चेंडू बॅटला. कॉट बिहाइंड स्वरूपाने फलंदाज बाद. विकास याला मात्र मैदान सोडावं लागतं. आता मात्र थोडासा बॅकफुट आपण पाहतोय. गावदी उळिया संघ कुठेतरी थोडासा पराभवाच्या खाईमध्ये पाहतोय, कारण की टॉप ऑर्डरचे जे फलंदाज आहेत ते कुठेतरी डगआउटचे आश्रय आहेत. आता मिडल ऑर्डरचे जे फलंदाज आहेत बघूया कशा प्रकारची कामगिरी करतो. मिशन थोडंसं इम्पॉसिबल झालेले उळिया संघासाठी, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. तर येणाऱ्या 12 चेंडू बघूया कशा प्रकारचा खेळ होतोय. चौफेर फटकेबाजीला प्रारंभ होतोय की अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी याचं धावतं वर्णन करतील O2 शशी म्हात्रे. धन्यवाद मोहनजी भोईर. तर मित्रांनो 44 धावेचं आव्हान घेऊन चला या ठिकाणी उतरलेली ओवली संघाची जोडी या ठिकाणी पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे. 4 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत आणि धावा फलकावर आहेत केवळ 12 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 षटकाचा खेळ समाप्त बाकी आहे आणि धावा हव्यात 32, म्हणजे 16च्या सरासरी धावा कराव्या लागतील त्या ओवली संघाला. दरम्यान श्रीकांत पाटील पिंपळगर गावचे शाखा प्रमुख यांच्याकडून पिंपळगर संघासाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद श्रीकांतजी पाटील, आपला या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे व धन्यवाद. आपण या स्पर्धेला YouTube द्वारा जोडले गेले आहात. वेलकम. विलासजी बाळू, आपलं हार्दिक स्वागत आहे. जॉली अहमदघर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. बघा तिसरं षटक कोण घेऊन येतोय. गोलंदाज महेश.
समोर आहे फलंदाज अंकुश अंकुश, नॉन स्ट्राईक एंडवर कैलास. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. चांगला चेंडू होता, थोडासा आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचाकडून बायचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेची भर पडते. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या 13. 13 लॉस ऑफ 4 विकेट. अडचणीत सापडला ओली हा संघ आणि अडचणीतून बाहेर यायचं असेल तर कैलास याला सूत्रे हातात घ्यावी लागतील, कारण ज्या विजयाचा पल्ला आहे तो खूप दूर आहे. अजून 31 धावा हव्यात विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 11. आता मात्र म्हटलं होतं की सूत्रे हातात गेले तर मोठा पट्टा खेळतोय. शेताचा चेंडू खाली येतोय. चुकी होणार नाही गोलंदाजाकडनं. देविदास की ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि फलंदाज धावची चरपण कैलास बाद. पण देविदास आज मात्र या ठिकाणी बघितलं आपण, मोहन स्क्रीनवर आहे, षटक हाताळलं होतं. 2 फलंदाज बाद केलं होतं. केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. इथे त्याने एक चांगला झेल टिपलाय. खूप चेंडू हवेत होता, उंच उडाला होता. कोणतीही चुकी केली नाही की सॉफ्ट डिसमिसल या ठिकाणी बघायला मिळाला होता. कैलास हा बाद. नवीन फलंदाज मैदानात तो हरिदास. एक बलदंड शर्यष्टी आहे, पण उपयोग करावा लागेल. चेंडू भिरकावून द्यावे लागतील या ठिकाणी सीमेच्या बाहेर. समोर आहे फलंदाज अंकुश. महेश लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. आता पिंपळगर संघाचा खरोखर ओव्हरऑल जर बघितला तर फलंदाजी अतिशय चांगली झाली आणि त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आणि जे 3 स्तंभ आहेत, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, त्या 3ही स्तंभावर पिंपळगर हा संघ अतिशय चांगल्या प्रकारे खेळताना. चला लवकर स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, थोडस वेळ कमी घ्या. गोलंदाज तयार. महेश आता मात्र एक वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघायचा फलंदाज 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय आणि 2 धावा देखील सहज पूर्ण. तिसरी धावेचा धोकादायक प्रयत्न होतो की काय बघायचं आहे, पण आपलं क्रीज सोडू शकले नाहीत, पण 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते 15. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे दमछाक होते ते आपल्याला बघायला मिळते. आणि असं वाटतंय की नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता संघ नायकानं तो थोडासा अंगलगट आल्यासारखं वाटतंय आणि तशाच प्रकारचा या ठिकाणी खेळ. 9 चेंडू आणि 29 धावेची गरज. पुढे ससावून मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी सर्व हाताने केलेला चेंडू बघायचंय. क्षेत्ररक्षण खराब होतंय आणि लॉंग आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण भेदून चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. असं वाटलं होतं की चेंडू थोडासा आवाक्यात आहे क्षेत्ररक्षकाच्या, पण बॅकअप करण्याच्या प्रयत्नामध्ये, चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये दोघांना हुलकावणी दिली चेंडूने आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या झपाट्याने पुढे गेली. धावसंख्या होते 19. 19 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली षटक हाताळण्याचा प्रयत्न करतो महेश, पण त्याला साथ लाभत नाहीये ती क्षेत्ररक्षकांची. खराब चेंडूची फेकी, भिरकावून दिला चेंडू लॉंगच्या दिशेनं. बघायचं 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 2 धावेचा प्रयत्न करतायत. आता मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बघायचं काय होतंय. 3 धावा देखील पूर्ण केला तर 4थ्या धावेसाठी काय होतंय. नाटकी क्रिकेट बघायला मिळतोय. 2 धावा ज्या ठिकाणी पूर्ण होते ते 3 झाल्या आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल झाला आणि 4थी धाव देखील जर या ठिकाणी स्ट्राईकचा खेळाडू जर या ठिकाणी व्यवस्थित बघितला असता तर नक्की तिसरी धाव देखील पूर्ण झाली असती. 7 चेंडू 3 धावा पूर्ण केल्या आणि 7 चेंडू 22 धावांची गरज आहे.
अजून काही घडू शकते. क्रिकेट इज अ अनसर्टनिटी गेम. क्रिकेट हा निश्चित खेळ आहे मित्रांनो. इथं भाकी तर करणं उचित ठरणार नाही. जे दिसतं ते खरं असतं. 7 चेंडू आणि 22 धावेची गरज मोहनची. एक बोल पाण्याचं एक बोल एक बोल एक बोल एक बोल. सात चेंडू आणि 22 धावेची गरज. पण गुणेश आपण अनुभवी आहात, काही घडू शकते. हरिदास ॲबिलिटी हरिदास मी बघितलेला हरिदास कडून 2-3 सामन्यामध्ये षटकार आले होते, पण खेळावं लागेल हरिदासला कारण संघ अडचणीत आहे. 7 चेंडू 22 धावा. महेश टन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी चेंडू जातो लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावचा प्रयत्न करतायत ते बघायचंय. आणि तिसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अंकुश हबाद. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज. मित्रांनो वातावरण थोडंसं खराब आहे, वातावरण थोडंसं दमट आहे, हवा स्तब्ध आहे, शांत आहे, स्थिर आहे. असं वाटतं की जवळ जसं प्रकारचं असतं वातावरणाचं ते तसं वातावरण झालेलं आहे. पण क्रिकेट मध्ये थोडंसं गरम आहे. आतापर्यंत 2 सामने आपण बघितले, या अगोदरचा सामना देखील अशाच प्रकारचा झाला होता. आता हा सामना तशाच प्रकारच्या रंगतदार अवस्थेमध्ये येऊन पोहोचतोय. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आणि महत्वपूर्ण फलंदाज आता मैदानात जातोय यतीश. यतीश एक डिपेंडेबल बॅट्समन आहे, खूप मोठा फलंदाज आहे. त्याच्या जोडीला हरिदास देखील आहे. काही घडू शकते. गोलंदाज नंदू येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. अल्पेश काही घडू शकते कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकते कारण शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत काढली जात नाही तोपर्यंत क्रिकेटचा निकाल हा अबाधित असतो. नक्कीच पिंपळगड संघाला या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव येतोय. सन्माननीय राजूजी शेळके यांच्याकडून पिंपळगड संघाला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद शेळके सर, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. त्याच्यानंतर श्रीकांतजी पाटील शाखा प्रमुख पिंपळघर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. अल्पेश पाटील, निशिकांत पाटील जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद आपणा सर्वांचं. तुफान क्रिकेट क्लब पिंपलासच्या वतीनं स्वर्गीय बलवंत शेठ पाटील स्मृती चषक मध्ये हार्दिक स्वागत आहे. नंदू सफल झाला होता. फलंदाज मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता, लिडिंग एज घेतली होती. नो मॅच मध्ये चेंडू येतो, 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाही. सुपर हुलकावणी दिली होती, पण कॉन्फिडन्स लेवल खूप महत्वाची आहे. यतीशकडे कॉन्फिडन्स आहे, यतीशकडे खेळ आहे, अनेक डिपेंडेबल आहे, अपेक्षित बॅट्समन आहे. संघाचा एक आशावाद आहे, ज्याला म्हटलं तर आशा जी आहे ती एक आशावादी आहे यतीशकडून संघ. बघायचं आहे 5 चेंडू आणि 19 धावेची गरज. 19 रन्स इन 5 बॉल्स. आता मात्र सरला हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉन लॉंगॉच्या मध्ये चेंडू सरसावतो, क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे, चांगलं बॅकअप बघायला मिळत आहे. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली गेली. 4 चेंडू आणि 17 धावींची गरज.
की राजूजी शेळके यांच्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा येत आहेत. पिंपळगर गावचे समाजसेवक आहेत, खेळाडू देखील आहेत, यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत, पण आज उपस्थित नाही आहेत, इंजोर आहेत. स्वागत आहे राजूजी शेळके, आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच नंदू आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर समोर आहे फलंदाज यतीश. पाणी येते काल जोक केला डायरेक्ट सोडा टेबलवर. आता मात्र आरे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्लेव्हर बॉलिंग, मी तर म्हणे क्लेव्हर बॉलिंग, हुशारीने टाकलेला हा चेंडू होता. ओळखलं होतं की फलंदाज मोठी बॅट खेळणार आहे, मोठा फटका खेळणार आहे. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडंसं फ्लायटी डिलिव्हरी टाकली आणि पूर्ण या ठिकाणी बीट केलं फलंदाज यतीशाला. सुंदर चेंडू, पण थोडासा या ठिकाणी गतीच्या बाहेर पडला होता, थोडासा लाईनच्या बाहेर पडला होता. 55 व्हाईटचा इशारा येतोय. असं वाटलं होतं की चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतो की काय, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त निघाला होता. सुंदर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, तेच चेंडू फेकला होता. चेंडू मात्र नॉनस्टॉप या ठिकाणी वळतो सीमेकडे. 4 धावांसाठी चौकार, बायच्या रूपाने चौकार मिळतोय. आता मात्र धावामध्ये या ठिकाणी या सामन्यामध्ये रंगत वाढते. 2 चेंडू बाकी आणि धावा आहेत 12. 12 रन्स इन 2 बॉल्स. दोन चेंडू आणि 12 धावा. बघितलं आपण तर कशा प्रकारचं षटक हाताळतोय आणि कशा प्रकारे गतीमध्ये कशा प्रकारे व्हेरिएशन आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज नंदू. आणि गरज आहे, व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे मित्रांनो. चला थोडं स्पीडअप करा. एका इनिंगला 20 ते 25 मिनिटं दिली जातात. जर आपण बघितलं, एक फलंदाज मैदानावर उतरण्यासाठी 3 मिनिटं दिली जातात. एखादा फलंदाज बाद झाला तर दुसरा फलंदाज मैदानात जाईपर्यंत तयार होईपर्यंत फक्त 3 मिनिटात जाऊ दे असतो. काही आंतरराष्ट्रीय नियम आहेत, भले आपल्या नियम नसले पण आपला टाइम खूप महत्वाचा आहे. वेल इज टाइम इज अ मनी, या सूत्रावर आपण केलूया. चला स्पीडअप करा मित्रांनो. चला, जास्त वेळ घेतलेला या सामन्यानं. दोन चेंडू आणि 12 धावींची गरज. व्हॉट हॅपन नेक्स्ट, काय घडेल पुढच्या चेंडूवर. नंदू आता मात्र फ्लॅट केला चेंडू बघायचा. डीप स्क्वेअर लागला तिकडे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक उभा आहे. कोणती चुकी होत नाहीये. चेंडू सर हातामध्ये जातोय. झेलबादच्या रूपाने फलंदाज बाद होतो यतीश. चेंडू बॅटच्या रेषेत परफेक्ट आला होता. थोडासा फ्लॅट झाला चेंडू. कोणती या ठिकाणी चुकी झाली नाही, कोणत्या प्रकारचं धावण्याची गरज पडली नाही. ती क्षेत्ररक्षकाला एक सहज सोपा झेल दिला आणि फलंदाज बाद झाला यतीश. एक चेंडू आणि 12 धावींची गरज. केवळ औपचारिकता राहिली असं वाटतंय, पण तसं सांगून जमणार नाही मित्रांनो. एक चेंडू मध्ये काही घडू शकते. आणि सकाळीच पहिल्याच सामन्याला झालं होतं, जर पाऊस पडला तर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. तर तेव्हा ठरलं की पाऊस पडला तर सामना लगेच नवीन खेळवला जाईल. काही घडू शकते. मग ते वातावरणाचा किंवा निसर्गाचा हे असेल किंवा गोलंदाजी चुकी असेल, काही घडू शकते. पण तसं मात्र वातावरण तरी दिसत नाहीये. पण गोलंदाजी चुकी कशी होते किंवा गोलंदाज कशा प्रकारे चेंडू टाकतोय हे महत्वाचं ठरणार आहे. नंदू टर्न, सुंदर चेंडू होता, पूर्णपणे बीट झालाय. आणि अशा प्रकारे गावदेवी पिंपळगर हा संघ हा सामना विजय ठरतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
आणि विजयाचा शिल्पकार अर्थात सामन्याचा मॅन द मॅच पावर पेजीवर 2 विकेट 6 देऊन नाही ते 8 रन संतोष पाटील संतोष पाटील मॅन द मॅच. पॉवर प्लेचं षटक अतिशय जबरदस्त हाताळलं होतं. 2 फलंदाज बाद केलं होतं, 6 धावा दिल्या होत्या आणि वैयक्तिक 8 धावा देखील केल्या होत्या. म्हणून संतोष पाटील यास मॅन द मॅच या ठिकाणी घोषित केले आहे. हॅलो, निश्चित या व्यासपीठावर मंचावर नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे, या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला पूर्ण स्पर्धेसाठी